मित्रांनो, तुमचं स्टडी पॉईंट्स 141 या चॅनलवरती स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जनरल नॉलेजचे 20 MCQs पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओमधला पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. तर क्वेश्चन असा आहे की भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये किती सदस्य नामनिर्देशित करू शकतात? तर याचं योग्य उत्तर असं आहे की भारताचे राष्ट्रपती राज्य परिषदेमध्ये 12 सदस्य नामनिर्देशित करू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला पुढचा क्वेश्चन म्हणजे दुसरा क्वेश्चन पाहायचा आहे की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, हा खूप सोपा क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर सर्वांनाच माहिती असेल. तर याचं योग्य उत्तर असं आहे की मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर मित्रांनो, आपण तिसरा क्वेश्चन पाहू. तिसरा क्वेश्चन असा आहे की भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कोणाकडे असतो किंवा कोणाला आहे? तर मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर असं आहे की भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा कायदेमंडळ याच्याकडे असतो. तर मित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन पाहू. तर 4 नंबरचा प्रश्न असा आहे की भारतामध्ये खालीलपैकी कोण मूलभूत हक्कांचे पालन करतात किंवा असतात? तर याचं योग्य उत्तर असं आहे की सर्वोच्च न्यायालय हे हक्काचे पालन असतात किंवा करू शकतात, याचं हे उत्तर आहे. तर मित्रांनो, आता आपण 5वा प्रश्न पाहूयात की राष्ट्रपती पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते? म्हणजे क्वेश्चन असा आहे की राष्ट्रपती ज्यावेळेस पदग्रहण करण्याची शपथ घ्यायची असते त्यावेळेस त्यांना कोण शपथ देतं? तर याचं योग्य उत्तर हे आहे सरन्यायाधीश. भारताचे सरन्यायाधीश हे राष्ट्रपतीस शपथ देतात. तर मित्रांनो, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहू. प्रश्न 6वा असा आहे की राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर याचं योग्य उत्तर आहे की राज्यसभेमध्ये 238 सदस्य हे निवडून येतात. मित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन पाहू. 7व्या नंबरचा क्वेश्चन असा आहे की उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर मित्रांनो, हे तुम्हाला माहिती असायला हवे की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर याचं योग्य उत्तर हे आहे की राज्यसभा. तर मित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन पाहू. 8व्या नंबरचा क्वेश्चन असा आहे की भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की भारत देशाचे म्हणजे तिन्ही दलाचे सरसेनापती म्हणून राष्ट्रपती हे कार्यकाळ पाहतात. म्हणजे भारत देशाचे सरसेनापती हे राष्ट्रपती असतात. मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन पाहू. 9 नंबरचा क्वेश्चन असा आहे किंवा प्रश्न, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर असं आहे की बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती हे डॉक्टर नीलम संजीव रेड्डी हे आहेत. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10 असा आहे की पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की 3 सूची आहेत. एक राज्य सूची, एक केंद्रीय सूची आणि एक समवर्ती सूची. तर पोलीस खाते हा विषय राज्य सूची या विषयामध्ये येतो. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहू. 11व्या नंबरचा असा क्वेश्चन आहे की भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती असतात? भारतीय लोकसभेमध्ये एकूण सदस्य हे किती असतात? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की आपल्या भारतीय लोकसभेमध्ये 545 एकूण सदस्य असतात. तर मित्रांनो, आपण पुढचा क्वेश्चन पाहू. म्हणजे 12 नंबरचा प्रश्न असा आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवे मित्रांनो. तर याचं उत्तर असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे औरंगाबाद या ठिकाणी आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. 13 नंबरचा प्रश्न असा आहे की राज्यपाल व मंत्रिमंडळ हे डॅश डॅश ह्या दुव्यामुळे साधले जाते. तर याचं योग्य उत्तर असं आहे की मुख्यमंत्री. याचं योग्य उत्तर मुख्यमंत्री हे आहे. राज्यपाल व मंत्रिमंडळ हे
मुख्यमंत्री यांच्या दुव्यामुळे साधले जातात. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू 14 नंबरचा. डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तर मित्रांनो, ह्याचं योग्य उत्तर राज्यपाल हे आहे. राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. मित्रांनो, हे पण तुम्हाला माहिती असायला हवे. तर आपण आता 15 नंबरचा प्रश्न पाहू. भारतात ब्रिटिश केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की पंतप्रधान. भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवतात, हे तुम्हाला माहिती असायला हवे. तर मित्रांनो, आपण 16 नंबरचा प्रश्न पाहू. तर भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर हे आहे की भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही प्रकारची आहे. तर मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहू 17व्या नंबरचा. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर ह्याचं पण योग्य उत्तर तुम्हाला माहिती असायला हवे की भारताचा घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो आणि राज्याचा राज्यपाल असतो. तर मित्रांनो, 18व्या नंबरचा प्रश्न आपण पाहू. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेश या राज्याला आहेत. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहू. लोकसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्षाचा असतो. तर याचं योग्य उत्तर असं आहे की लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहू. सत्यमेव जयते हे बोध वाक्य डॅश डॅश ह्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतले आहे. तर याचं योग्य उत्तर असं आहे की मुंडकोपनिषद या ग्रंथातून घेतलेले आहे सत्यमेव जयते हे बोधवाक्य. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.